सर्वांना नमस्कार. माननीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी माननीय जयकुमार साहेब, जयकुमार देसाई साहेब, पॅट्रॉन काउन्सिलिंग मेंबर माननीय दौलत देसाई, प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे मॅडम, प्राचार्य डॉक्टर पी.के. पाटील सर आणि ओकले कॉलेजचे बेटी बचाओचे कोऑर्डिनेटर डॉक्टर प्राध्यापक राजश्री पवार व सर्व शिक्षणवृंद व विद्यार्थिनी, आज आपण बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या एक राष्ट्रीय जो एक इश्यू आहे किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलवरचा एक गहन प्रश्न आहे, त्यावरती आज आपण थोडंसं संवाद साधणार आहोत. त्या बाबतीमध्ये मी थोडंसं आपल्याशी हितगुज करू इच्छिते किंवा माझं त्या बाबतीत एक मनोगत व्यक्त करू शकते. मी प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा देसाई, समाजशास्त्र विभागामध्ये मी प्राध्यापक आहे व शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाओ कोऑर्डिनेटरची मी समन्वयक म्हणून गेले 2016 हे काम पाहत आहे. आता आपल्याला जेंडर डिस्क्रिमिनेशन, जेंडर, पॅट्रियार्की हा बऱ्याच शब्द आपण ऐकून आहोत आणि नेमका हा बेटी बचाओ अभियान किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या बेटी बचाओचा मागचा जो काही एक बॅकग्राऊंड आहे किंवा आपण हे मुलींना वाचवा हे आपण का म्हणतोय, मुलींना का मारलं जाते ह्याविषयी आपण आज मी बोलणार आहे. लक्षात घ्या की जेंडर आणि पॅट्रियार्की ही जी दोन संकल्पना आहेत, ही ज्या संकल्पनाची जरी आपण मूळ अर्थ समजून घेतलं तर सर्व काही समस्या ह्यामध्ये दडलेला आहे. आपण आता जेंडर म्हटलं की नाही की लिंगभाव म्हणतोय, पॅट्रियार्की हा पुरुष प्रधान समाज आहे. जेंडर म्हणजे आपण नेमके स्त्री पुरुषांची व्याख्या ही समाजानं आणि संस्कृतीनं घडवून आणलेली असते किंवा समाजानं सांगितलेलं असतं की बाय बर्थ जरी तो पुरुष असला, बाय बर्थ जरी ती स्त्री असेल तर त्यांची जी एक भूमिका आहे किंवा स्त्रियांनी काय करावं आणि पुरुषांनी काय करावं हे जे समाजानं किंवा त्या वेळेच्या संस्कृतीनं ठरवतोय त्याला आपण लिंगभाव म्हणतोय. आता दुसरा प्रश्न आहे की पेट्रियार्की म्हणजे आपण ही एक सामाजिक व्यवस्था आहे. ही एक सामाजिक व्यवस्था आहे ज्यामध्ये सरसः पुरुष हा वर्चस्वी असतो आणि स्त्री ही दुय्यम असते आणि यामध्ये सन प्रिफरन्स म्हणजे मुलांना महत्त्व देत असल्यामुळं किंवा मुलगा हा वडिलांचा वंशावळी पुढं नेत असतो किंवा वडिलांचं नाव हे पुढं नेत असल्यामुळं यामध्ये मुलांना काय केलेलं जातं आहे की जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं आहे किंवा मुलांना द सन्स आर टू बी दी प्रिफर्ड, मुलांना प्रिफर केलं जाते. आता ह्या अशा याचा जो लिंगभाव किंवा पॅट्रियार्कीचा ह्या किंवा मुलींच्या संख्येशी काय संबंधित आहे किंवा फिमेल फिटिसाईडशी का संबंधित आहे किंवा बेटी बचाओशी का संबंधित आहे, ह्या समाजामध्ये मुलांच्या प्रिफरन्समुळं बऱ्याचदा मुलींना जन्मांपासून ते वूम टू टॉम आपण म्हणू तोपर्यंत आपल्याकडे सर्रास काय करायला मिळतं की जेंडर डिस्क्रिमिनेशन पाहायला मिळतं आणि सर्रास स्त्री भ्रूण हत्या ही आपल्याला अगदीच म्हणजे सर्रास सर्व ठिकाणी बघितलं जाते. आता आपल्याला जरी समजा स्त्री भ्रूण हत्याच्या हे बघण्याकरिता हा एक अगदी गहन समस्या झालेला आहे. काय झालेलं आहे की गहन समस्या झालेला आहे आणि सेक्स डिस्क्रिमिनेशनची जी टेस्ट 1970 टेक्नॉलॉजीनं जी काय अवेलेबल करून दिलेली आहे त्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग, तंत्रज्ञानाचा उपयोग किंवा सोनोग्राफीचा उपयोग हे पोटात असलेल्या बाळाचा हा डिफेक्ट किंवा त्याच्यातला दोष शोधण्यासाठी हा त्याचा उपयोग होता. पण मानवी हा स्वभाव आपल्याला माहीत आहेच की ह्याच्यासाठी मुलींना मारण्यासाठी किंवा त्याचा फिमेल फिटिसाईडसाठी ह्याच्यासाठी काय केला गेला की याचा वापर करायला सुरुवात केली गेली आणि जवळजवळ हा टेस्ट शक्यतो पहिल्यांदा 1980 1970 हा सोनोग्राफीचा काही शहरात, दिल्लीसारख्या शहरात काय होत होतं की याचा वापर केला जात होता. पण हळूहळू बऱ्यापैकी पूर्ण देशभर हा पसरला गेला आणि हा जो सोनोग्राफीचा वापर एक सोपा मार्ग झाला जिथंच की मुलींना मारण्यासाठी एक काय झाला की सोपा मार्ग झाला
आणि आता हा सिलेक्शन म्हणजे सेक्स सिलेक्शन किंवा सेक्स डिटर्मिनेशन करायचं, मुलगा आहे का मुलगी बघायचं, त्यानंतर तो मुलगा किंवा आपण ठरवा म्हणजे ते कपल ठरवणार आहे की मुलगी किंवा मुलगी ठेवायचं, आणि शक्यतो मुलांनाच प्रिफर करत असल्यामुळं सर्रास हा एक काय होत गेलं की मुलींच्या जन्मघटाला हा कारणीभूत होत गेला आणि सर्रास भारतभर हा प्रकार सुरू होत गेला. आता ज्या फिमेल फिटिसाइडच्या आपण अगोदर त्याचा एक म्हणजे काय म्हणतो स्त्री भ्रूण हत्याचा जो कसा आपल्याला उलगडा झाला किंवा तो एक सामाजिक समस्या कशी आहे हे कसं समजलं गेलं याच्याबाबत मी तुम्हाला सांगते. लक्षात घ्या, 1991च्या जनगणनेनुसार एकूण सेक्स रेशो आणि चाइल्ड सेक्स रेशो इथं दोन गोष्टी आहेत. सेक्स रेशो म्हणजे काय, 1000 लोकसंख्यामागे किती स्त्रिया आहेत. चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे काय, 1000 लहान मुलांना म्हणजे 0 to 6 वयोगटातल्या मुलांच्या मागे किती 0 to 6 वयोगटातल्या मुली आहेत, ह्याला आपण काय म्हणतो की चाइल्ड सेक्स रेशो म्हणतो. आता चाइल्ड सेक्स रेशो एक बर्थ हा एक कन्सेप्ट येतो. आता जर 2091चा जर आपण जनगणना बघितली तर तिथं असं दिसून आलं की एकूण 927 हा काय होता की सेक्स रेशो होता, तर 945 हा काय होता की चाइल्ड सेक्स रेशो होता. तर 2001मध्ये 1933 हा काय होता की सेक्स रेशो होता, तर 1927 हा काय होता की चाइल्ड सेक्स रेशो होता. आता आपण 2011ला येऊया. आता आणि थोड्या दिवसात आपला 2021चा सेन्सस सुरू होईल, त्यावेळेला आपल्याला पिक्चर बघायला मिळेल की किती चाइल्ड सेक्स रेशो आहे. पण आता जर तुम्ही 2011चा जरी घेतला तर चाइल्ड सेक्स रेशो इथं आहे की 1940 आहे, पण 940 आहे, तर चाइल्ड सेक्स रेशो काय आहे की 914 आहे. आता इथं बघितला तर 27, 33, 40 तुम्ही म्हणाल की इथं सेक्स रेशो तर वाढलेला दिसतोय, स्त्रियांची संख्या तर वाढलेली दिसती, मग चाइल्ड सेक्स मग तुम्ही कसं म्हणता की बेटी बचाव अभियानाचा गरज आहे. पण आपल्याला तो इथं प्रश्न नाही आहे, काय की इथं आपल्याला 6 वर्षाच्या नंतरच्या मुलींचा प्रश्न नाही आहे, 6 वर्षाच्या अगोदरच्या मुलींचा इथं आपल्याला प्रश्न आहे. इथं पहा, चाइल्ड सेक्स रेशो जरी तुम्ही बघितला तर 1991मध्ये 1991मध्ये तो 1945 होता, तर 2001मध्ये तो 1927 आला आणि 2011मध्ये तो 1914 आला. म्हणजे हळूहळू तुम्हाला बघितलं तर तो काय होत गेलेला आहे की डिक्लायनिंग दिसतो आपल्याला. म्हणजे मुलींनी 0 to 6 वयोगटातल्या मुलींची संख्या आपल्याला घटती जात आहे. मग आता इथं मुली कुठे गेल्या, म्हणजे इथं आपल्याला प्रश्न येतो की 1945 मग असं 1991ला असं समजलं जायचं, 1981 अगोदर पण समजलं जायचं की काहीतरी प्रॉब्लेम असेल बाबा की त्या काळामधल्या फिमेलमध्ये म्हणजे बेबी फिमेलमध्ये काहीतरी फिमेल बेबीमध्ये काहीतरी फरक हे असेल, बायोलॉजिकल रिझन असेल किंवा ते वीक असेल, त्यामुळे तो एक्सपायर झाला असेल, म्हणजे ती एक्सपायर झाली असेल. पण असं सर्रास नाही घडू शकत ना. आपल्याला ग्रामीण भागात म्हणतात, आपल्याला डॉक्टर्स पण बरेच म्हणतात की स्त्रिया मुली जी बाळ असतं, मुलगी असते बाळ, ती खूप अगदी स्टडी असते, म्हणजे अगदी सशक्त असते. तेच मुलगा हा वीक असतो आणि त्याला जास्त सांभाळलं पाहिजे असं जरी बायोलॉजी सांगत असतील, तर मग इथं 0 to 6 वयोगटातल्या मुलींची संख्या का कमी होती हा विचार करणारा प्रश्न आहे. मग तिथं लक्षात आलं की इथं मुलींना उद्देशपूर्वक काय केलं जातं आहे की मारलं जातं. काय केलं जातं आहे, उद्देशपूर्वक मुलींना मारलं जातं आहे. मग तेव्हा भारतभर फिमेल फिटिसाइड स्त्री भ्रूणहत्या हे एक सामाजिक समस्या म्हणून गणलं गेलं. आणि जर असा प्रकारात काही समुदायामध्ये तुम्हाला मी ह्याच्या अगोदर थोडंसं रिझन सांगते याची, लक्षात घ्या. हां, फिमेल फिटिसाइडची आणि ज्या वेळेस स्त्री भ्रूण हत्या जे आपण प्रश्न म्हणतोय, पण काही ठराविक राज्यामध्ये म्हणजे जी राज्य अगदी श्रीमंत राज्य म्हणून समजली जातात, प्रॉस्परस राज्य म्हणून समजली जातात, अगदी ज्यामध्ये आर्थिक सुबत्ता आहे, अशा राज्यामध्ये मुलीची संख्या आपल्याला कमी दिसते. ते उलट जिथं ट्राईब आहे, जिथं मागासलेली लोक आहेत, तिथं ती संख्या मात्र चांगली दिसती. बरं, ह्याला काही ठराविक कारणं आहेत का बाबा, कोणती कारणं आहेत? आणि इथं बघा 1991 म्हणजे मी मगाशी सांगितल्यासारखं हे 2001मध्ये
हा क्लिअर झाला की मुलींना उद्देशपूर्वक गर्भामध्येच काय केलं जाते की मारलं जातं. मग अशा ठराविक राज्यामध्येच का धरते. आणि ही प्रथा म्हणजे फिमेल फिटिसाईडची प्रथा जी आहे, जी स्त्री भ्रूण हत्येची जी आहे प्रथा, ती काही समुदायामध्ये सुरुवातीला आपणाला दिसून आली, नंतर हळूहळू ती सर्व देशभर काय होत गेली की पसरली गेली आणि सर्वसामान्य स्तरात गेली. आणि हे सफोस्टिकेटेड म्हणजे मुलींना मारण्यात किंवा स्त्रियांवरती अत्याचारमधला हा एक सफोस्टिकेटेड वे म्हणून समजला गेला. म्हणजे काय की अगदी सोपा वे म्हणून समजला गेला, जिथं कुणाला कशाचीही पत्ता लागत नाही आहे. कुठंतरी डॉक्टर बसतात, ते मांस ते सगळ्या म्हणजे कुत्र्यांना खायला घालतात, तसं कोड देतात, पिंक ब्ल्यू किंवा नंतर 1 2 अशी कोड देतात आणि त्या कोड उच्चारायचं आणि ते नंतर जायचं. आता नंतर घ्या ह्याची थोडीशी अशी कारणं समजलं गेलं तर मी मगाशी तुम्हाला लिंगभाव आणि पुरुषप्रधान समाज सांगितलेला आहे. तसं पुरुषप्रधान समाज जिथं मुलग्याला जास्त महत्त्व दिले जाते, तिथं मुलगा हा म्हणजे म्हाताऱ्यापणीचा काठी आहे, तो वंशाचा दिवा आहे, तो पुढं आपलं खानदान पुढं घेऊन जाणार आहे. अशा याच्यामधून पेट्रियार्की हा एक आपल्याकडे असलेली सामाजिक व्यवस्था त्याला एक कारणीभूत आहे. दुसरी आहे तर ती हुंडाबळी. शक्यतो फॉस्फरस म्हणजे आपण सुबत्ता असलेली जी आहे, त्या सुबत्ता असलेल्या राज्यामध्ये आपण ज्यावेळेस गरिबी म्हणतो त्यावेळेला गरिबीची 2 व्याख्या करतो. एक रिलेटिव्ह पॉवर्टी आणि ॲब्सल्यूट पॉवर्टी. ॲब्सल्यूट पॉवर्टी म्हणजे काय, ज्याला खाया प्यायला काहीच नसतं किंवा तो आपला दैनंदिन जी काही जीवन आहे कमीत कमी पोटाला तर तो भागवू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो की ॲब्सल्यूट पॉवर्टी. आता ॲब्सल्यूट पॉवर्टी हा सरकार त्याच्याबाबत खूपच गंभीर आहे, त्याच्यासाठी बरीच स्कीम राबवतो आहे. गरिबी हटाओ हे आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत भारत सरकार हे कोणत्या ना पद्धतीमध्ये त्या शहरी गरिबी असू दे, ग्रामीण गरिबी असू दे, त्याच्यावरती फोकस केला आहे. आता रिलेटिव्ह पॉवर्टी आपण म्हटलं नाही. रिलेटिव्ह पॉवर्टीचा काय प्रश्न येतो इथं, ज्या आपण श्रीमंत राज्य म्हणतोय तिथं कुठं तर रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय, अरे माझ्याकडे कार गाडी आहे, त्याच्याकडे कार गाडी नाही आहे, किंवा माझ्याकडे 1 गाडी आहे आणि त्याच्याकडे 2 गाडी आहे, मग मी त्याच्यापेक्षा गरीब आहे. अशी वेल्थ म्हणजे ह्या संपत्तीच्या दृष्टिकोनातून घर आहे, फ्रीज आहे, हे आहे, ह्या अशा भौतिक वस्तूतून काय करणं की स्वतःला कम्पॅरेटिव्हली कमी जास्त समजणं आणि त्याच्यासाठी काय करणं की धडपड करणं. मग हुंडा हा एक काय आहे की तुमच्या रिलेटिव्ह पॉवर्टी घालवण्यासाठी किंवा तुमचा हा जे एक रिलेटिव्ह पॉवर्टी इट इज टू बी तो रिमूव्ह करण्यासाठी हा एक मार्ग बऱ्याच सुबत्ता असलेल्या किंवा श्रीमंत असलेल्या राज्यामध्ये ती एक प्रकारची लोकांचे विचार आहे. किंवा डवरी हा सरसा किंवा हुंडाबळी सरसा काय केला जातो की डिमांड केला जातो. आणि हुंडाबळी हा समर्थन करण्यासाठी पण बरेच लोक त्याला काय करतात की समर्थन करतात, नाही अशासाठी हे हुंडाबळी पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुंडा आणि त्या लग्नामध्ये येणारा खर्च हाच जो मूळ कारण होता, तो मुलींना हळूहळू मारण्यासाठी काय होत गेलं की हे म्हणजे दॅट्स हॅज टू बी बिकम वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन. आता दुसरा की फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. म्हणजे भारतामध्ये बऱ्यापैकी 1952 पहिल्यांदा कुटुंब नियोजन कार्यक्रम भारतात आला, पण त्याच्यानंतर बऱ्याचदा 30-40 वर्ष ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केला गेला, तरी आपल्याकडं संख्या काय होत नाही, लोकसंख्या थोडीशी फार आता म्हणजे त्याच्यामध्ये का सांगा की वाढ आहे. आणि मग ह्या कुटुंब नियोजन कल्याणचं 1990 नंतर आर्थिक चणचण सुरू झाली आणि 2च मुलं असली पाहिजेत बाबा, किंवा 2च अपत्यास आला पाहिजे. आणि जो सरकारी नोकरी असेल तर त्याला तरी ती काय की ते कंपल्शन आहे की 2च्या वरती तुम्हाला निवडू शकत नाही. आता ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला पण इथे 2 मुलांची अट केलेली आहे. किंवा 1990 नंतर ह्या जागतिकीकरणानंतर आर्थिक चणचण पण हा एक काय झाली की लोक त्या कुटुंब नियोजनाबाबतीत खूप अवेअर झाले. मग 2च आहे, ठीक आहे 2 तरी आता तरी एक हा आता काय केलेला आहे की एक मुलगी एकच मुलगा किंवा एकच मूल ही पण धारणा आता काय झालेली की हळूहळू सुरू होत चाललेली. का सांगा की वाढती महागाई,
मुलांचं शिक्षणाचा खर्च ह्या सगळ्यांचा बघितला तर मग कमीत कमी 2 मुलांच्या अपेक्षा सर्वसामान्यपणे आपल्या भारत देशात सारख्या सर्व कुटुंबांमध्ये अपेक्षित असतं. तर ठीक आहे, पहिली मुलगी बऱ्यापैकी ॲक्सेप्ट केलं जातं आहे. आता जिथं एकच मुलगा म्हणजे एकच अपत्य हवं आहे तिथं बऱ्यापैकी काय केलं जाते की त्या मुलींना हे करण्याचा प्रयत्न केला जातो. आता दुसरी मुलगी, पहिली मुलगी झाली तर ठीक एक होप असते, दुसऱ्या मुलगीला आपण दुसरा तर काय पाहिजे की मुलगा पाहिजे, पण बऱ्यापैकी दुसऱ्या मुलगी जर असेल तर अशा प्रकारचा काय केलं जातं की म्हणजे ह्या सन प्रिफरन्ससाठी हळूहळू ही आपल्यातली कुटुंब नियोजन पण एक रिझन म्हणून आपण मानू. आता दुसरा, आपल्या भारतामध्ये एक मानसिकता आहे की असं हे केलं जातं की सन इज द असेट अँड डॉटर इज दी लायबिलिटी. म्हणजे मुलगा काय आहे की काय आहे की बाबा म्हणजे एक असेट आहे, आपल्याला एक प्रॉपर्टी आहे, आणि मुलगी ही परक्याची धन आहे, लायबिलिटी आहे. तुम्ही तिला किती शिकवला काही केलं तरी ती देखील काय करणार की पुढच्या तिचा आपल्याला काहीच तेवढा फारसा उपयोग होणार नाही. ही मानसिकता पण स्त्री भ्रूण हत्यासाठी खूप कारणीभूत झालेली. आता तिसरा, जॉईंट फॅमिली आणि इझी ॲक्सेस टू मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी. मगाशी मी सांगितल्यासारखं हा तर अगदी सर्वात कारणीभूत झाला. मग तुम्ही म्हणाल काय स्त्री भ्रूण हत्या नव्हताच काय, पण बरीच ट्रॅडिशनल वे वापरला जात होता, पण इतकं हे केलं जात नव्हतं लगेच. म्हणजे पूर्वी सन प्रिफरन्स जरी असला तरी 4-4 मुली झाल्या तर मुलग्यासाठी ते वाट पाहिलं जायचं, पण मारलं तरी कमीत कमी जायचं नाही आहे. पण हे तंत्रज्ञानाचा इतका मिसयूज केला गेला की ह्या तंत्रज्ञानाचा वापर ह्याच्यासाठी केला गेला, आणि आपण म्हटलं जाते की 1 मिलियन इतका मुलींची संख्या मिसिंग डॉटर्स हे 1 मिलियन इतकी झालेली आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पूर्ण भारत देशामध्ये कसं सेक्स रेशो आहे, तर आता आपण येऊया महाराष्ट्रातल्या सेक्स रेशो बाबत. लक्षात घ्या, 2001चा जरी महाराष्ट्राचा आपण सेक्स रेशो बघितला तर तो 222 होता, आणि अकॉर्डिंग टू 25 सेन्सस आणि ॲज अगेन्स्ट, आणि हाच चाइल्ड सेक्स रेशो 2011मध्ये 1913 आहे, आणि 1913 हा चाइल्ड सेक्स रेशो 2001मध्ये 883 इतका चाइल्ड सेक्स रेशो होता, आणि पन्हाळा तालुका हा भारतातला सर्वात वर्स्ट सेक्स रेशो असलेला तालुका म्हणून काय केला गेला की गणला गेला. वर्स्ट चाइल्ड सेक्स रेशो म्हणून मोठ्या प्रमाणात गणला गेला. तर 2011मध्ये जवळजवळ 218 इतका काय होता की चाइल्ड सेक्स रेशो हा कमी आहे, आणि पूर्ण भारताच्या चाइल्ड सेक्स रेशोपेक्षा पण भारताचा पूर्ण 2014 असला तर महाराष्ट्राचा हा काय आहे की 2018 आहे, आणि 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यामधला सेक्स रेशो हा काय आहे की सर्वात कमी आहे. तर आपण आपल्या जिल्ह्याला येऊया, कोल्हापूर जिल्ह्याला येऊया. लक्षात घ्या, 2021च्या ह्याच्याप्रमाणे कोल्हापुरातली जी चाइल्ड सेक्स रेशो आहे तो जवळजवळ 1939, आणि अकॉर्डिंग टू सेन्सस कोल्हापूर डिस्ट्रिक्ट इज वन ऑफ द वर्स्ट स्टेट, अँड दॅट इज 1839 अँड नेक्स्ट टू दी मुंबई अँड ठाणे. म्हणजे 1940 इतका 39 होता, तर 2011मध्ये 1863 इतका झाला, 863 म्हणून आपण. मग इथं थोडंसं स्लाईड आपल्याकडे काय झालेलं आहे की इन्क्रीज झालेला आहे. आत्ता कोल्हापुरातला सेक्स रेशो 2001 पासून 2011ला काय झाला की वाढत गेला. तर मग त्याला काय कारणीभूत आहे लक्षात घ्या. आपल्याकडं ज्या आत्ताच्या पंतप्रधान मोदी यांनी राबवलेला सेव्ह गर्ल बेबीचा जो प्रोजेक्ट आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2001च्या नंतर जो काय वर्स्ट सेक्स रेशो म्हणून पन्हाळा तालुका गणला गेला, त्यानंतर आपल्याकडं डिस्ट्रिक्ट कलेक्टर माननीय लक्ष्मीकांत देशमुख यांनी मॅग्ना ऑपस ह्या कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने कोल्हापूर जिल्ह्यात सेव्ह बेबी कॅम्पेन काय केलं की सुरू केलं गेलं, आणि मुलींना वाचवा
मुलींना वाचवा हे लोकांमध्ये अवेअरनेस करण्यासाठी सरकारी खाजगी शाळा कॉलेजेस इथं अवेअरनेस करण्याचा प्रकार आपल्याकडं हळूहळू सुरू झाला. मग हा प्रोजेक्ट कसं सुरू झालं लक्षात घ्या. सुरुवातीला काय केलं गेलं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दवाखान्यामध्ये की जे ह्याला येतात चेकिंगला येतात किंवा सोनोग्राफीला येतात त्या कपलांचा काय करायला सांगितलं की टेस्ट करायला सांगितलं. पण तेवढा तसा टेस्ट करण्याचा तो जो एक हे आहे म्हणजे काय म्हणतो आपण टेस्ट करायला सांगितलं. आता हा जो कोल्हापुरातला मॅग्ना ऑपस आणि कलेक्टर देशमुख साहेबांचा जो कलेक्टरचा त्यांच्या विद्यमानाचा प्रोजेक्ट आहे त्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं आपण ह्याच्याकडे जाऊया की प्री कन्झप्शन आणि PCPNDT ॲक्ट 1988मध्ये जवळजवळ महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे जे सेक्स डिस्क्रिमिनेशन म्हणजे लिंग चाचणीसाठी जी काही कायदा आहे तो रेग्युलेशन आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं केलेला आहे. म्हणजे जिथं जिथं असं सेक्स डिटर्मिनेशन होतो आणि जे डॉक्टर सेक्स डिटर्मिनेशन करतात त्यांना काय केलं जातं आहे की कायद्यानं त्यांना तो गुन्हा मानला जातो आहे. आणि बऱ्याचदा अशा प्रमाणात बऱ्याच ठिकाणी काय केलेलं आहे की सोनोग्राफी सेंटर्स पण काय केलेलं आहे की जवळजवळ सील केलेलं आहे. आता आपण कोल्हापूरच्या आपल्या ह्या महत्त्वाच्या सेव्ह बेबी कॅम्पेनच्या प्रोजेक्टला येऊया. त्या प्रोजेक्टमध्ये सुरुवातीला काय केलं गेलं की अवेअरनेस तर करतच राहिले पण जिथं डॉक्टर्सच्या ठिकाणी हे कपल्स ते चेकिंगला येतात तशा ठिकाणी काय केलं गेलं की त्यांचा रेकॉर्ड ठेवायला सांगितला गेला. मग किती तिथं अबॉर्शन झाली किंवा काय चेक झालं नेमकं त्याच्या डिटेल्स ठेवायला गेला. पण ह्यात थोडीशी माल प्रॅक्टिसेस होत आहे हे लक्षात आल्यानंतर स्वतः जे सोनोग्राफी मशीन्स आणि कलेक्टर साहेबांनी आपल्या ऑफिसमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हच्या साह्याने जिथं कुठं ॲबॉर्शन होतात जिथं म्हणजे सोनोग्राफी होती आहे एखाद्या गर्भवती स्त्रीची त्याला ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसून पाहण्यासारखं त्यांनी व्यवस्था केली. मग इथून काय होत गेलं की हळूहळू कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुलींच्या हे करण्यासाठी म्हणजे मुलींना जे काय गर्भातच मारलं गेलं होतं त्याचा प्रमाणावरती थोडंसं अंकुश आलं म्हणजे थोडंसं कंट्रोलिंग आलं. आणि हळूहळू बऱ्याच ठिकाणी जिथं मग सोनोग्राफी आहे लीगल ह्याच्यातून बऱ्याचदा पोलिसांची धाड पडत गेली सोनोग्राफीचे सील्स करत गेले. पण इतक्या प्रमाणाने पण महत्त्वाचा म्हणजे थोडंसं बारीक कंट्रोलिंग आलं तरी लोकांना माहीत आहे की कायदा जरी असला तर त्याचा पळवाटा कसं काढायचं. मग हळूहळू जिथं आपला कोल्हापूर जिल्हा सोडून बऱ्याच बाकीच्या ठिकाणी जाऊन बऱ्याच लोकांनी सेक्स डिटर्मिनेशन केलं गेलं. आणि जोपर्यंत ही आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हा विषय राहत नाही. आता लक्षात घ्या ह्याचा जो एक हे आहे म्हणजे हा जो आपला कोल्हापूरचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचा पहिल्यांदा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी कौतुक झालं. फक्त कौतुक इथनं न होता आपण असं पाहतो की 2001पासून 2011च्या ज्या जनगणना आहे त्याच्यानंतरच्या जनगणना किंवा महाराष्ट्र कोल्हापुरातला जो एक चाइल्ड सेक्स रेशो आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यामुळंच काय होत जाते की वाढ दिसून येते. त्याचमुळं आपल्याला त्याच्यामध्ये वाढ दिसून येते. आता नंतरचा आपला विषय येतो. आता लक्षात घ्या मग तरी झालं तर आपल्याकडे आता सेक्स रेशो थांबला आहे काय नाही. चाइल्ड सेक्स रेशो मग का कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यासाठी मग सरकार काय करत आहे. बऱ्याचदा सर्व पूर्ण देशभरामध्ये आता तुम्हाला जरी 2015ला माननीय प्रधानमंत्रीजी यांनी माननीय प्रधानमंत्री मोदींनी 2015ला बेटी बचाओ बेटी पढाओ हा कॅम्पेन काय केला गेला की सुरू केला गेला. आणि ह्या कॅम्पेनमध्ये सर्वप्रथम जिथं कमी सेक्स रेशो आहे जी जिल्हे जे डेंजर झोनमध्ये आहेत अशा जिल्ह्यांचा काय केलं गेलं की समावेश केला गेला. आणि आत्ता सध्या जास्तीत जास्त करून महाराष्ट्र उत्तर हरियाणा उत्तराखंड पंजाब बिहार दिल्ली अशा सर्व राज्यांवरती काय होत गेलेलं आहे की फोकस केलेला आहे. आणि जवळजवळ ह्या कॅम्पेनसाठी 100 करोड इतके
फंड हे सुरुवातीला रेज केलं गेलं आणि हा विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आणि सर्व जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, सर्व प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये मधून ह्या सर्व ह्याच्या स्तरातून काय केला जातो आहे की हा म्हणजे ही बेटी बचाव बेटी पढाओ जे स्कीम आहे तो काय केला जातो की राबवला जातो. आणि त्याच्यातून आपल्याला आता बघूया की 2021च्या सेन्ससमध्ये आपला नेमका चाइल्ड सेक्स रेशो वाढला आहे काय नाही आहे किंवा किती प्रमाणात बदल झालेले आहे. आता मुलींना जन्म द्यावा आणि याच्यासाठी सर्व राज्यांनी काही ना काही प्रमाणात इन्सेंटिव्ह देण्याचा सुरुवात केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काही इथं स्कीम्स आहेत, तुम्हाला सर्वांना खूपच अगदी पॉप्युलर स्कीम माहीत असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल, धनलक्ष्मी स्कीम असेल आणि ही केंद्र सरकारची स्कीम आहे. भाग्यलक्ष्मी कर्नाटकची स्कीम आहे, लाडली योजना मध्य प्रदेशची आहे, गर्ल चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम आंध्र प्रदेशमध्ये आहे, लाडली स्कीम दिल्लीत आहे, राजलक्ष्मी स्कीम राजस्थानाची आहे, बालिका समृद्धी योजना गुजरात आहे, बेटी है अनमोल स्कीम हिमाचल आहे, लाडली स्कीम हरियाणा, रक्षक योजना पंजाब, मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना बिहार, मुख्यमंत्री विवाह स्कीम बिहार, आता कुनवर स्कीम मेमोरू स्कीम गुजरात आणि इंदिरा गांधी बालिका सुरक्षा योजना हिमाचल प्रदेश आणि मुख्यमंत्री कन्यादान योजना मध्य प्रदेश. हे सगळे आपल्याकडं बरेच आहेत. आणि महाराष्ट्र सरकारने तर ह्या ज्या प्री नेटल टेस्ट आहेत किंवा ह्या PCPNDT कायद्यासाठी इन्स्पेक्शनसाठी एक मॉनिटरिंग कमिटी सेटअप केलेली आहे. आणि महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे जेणेकरून प्री नेटल आणि प्री कन्झप्शन अँड डायग्नोस्टिक टेक्निक PCPNDTची कायदा अंमलात आणलेला आहे. आता महाराष्ट्र सरकारकडं सर्वप्रथम 2 हे आहेत, सावित्रीबाई फुले कल्याण योजना, जिल्हा परिषदमध्ये लेख वाचवा कुणी कळवा, आणि त्याच्यानंतर आत्ता भाग्यश्री योजना ही म्हणजे महाराष्ट्राने काय केलेलं आहे की सुरू केलेलं आहे. आणि यामध्ये मुलींच्या नावाने काही डिपॉझिट्स ठेवलं जाते आणि त्यांना 21 वर्षानंतर त्यांच्या शिक्षण किंवा विवाहासाठी ह्याचा त्यांना उपयोग होईल ह्या दृष्टीतून होत जातो आहे. आणि बऱ्याच ही स्कीम्स आपल्याकडं हळूहळू काय होत गेलेलं आहे की त्याचा म्हणजे स्कीमचा वापर हे BPL म्हणजे ज्या BPL कुटुंबासाठी उपयोग केलेला आहे. आता तुम्हाला मी मगाशी सांगत होते की नॅस्कॉम आता फाउंडेशन्स, आता हा जो काय आहे जे ह्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की तुम्हाला लक्ष्मीकांत देशमुखने ही कॅम्पेन खूप सक्षम रित्या त्यांनी राबवलं. आणि त्यांनी मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ते जे एक सायलेंट ऑब्झर्वर म्हणून हा मशीन तिथं हे काय केलं की इन्स्टॉल केला गेला, त्यातून एक्स्टिंग ऑपरेशन ची सुरुवात झाली. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून हा प्रोजेक्ट म्हणजे कोल्हापूरचा हा प्रोजेक्ट हा काय झाला की सिलेक्टेड फॉर द अवॉर्ड. आणि त्या अवॉर्डमध्ये नॅस्कॉमचे जे हे आहेत इन्फोसिसचे जे नारायण मूर्ती आहेत त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्याला तो सन्मान मिळत गेला. आता ह्या ज्या बेटी बचाव बेटी पढाओ किंवा स्त्री भ्रूण हत्या थांबावं आणि सोशल अवेअरनेस सुरू व्हावं ह्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये NGO अवेअरनेस, स्कूल, कॉलेज, NCC, NSS ह्या सर्व माध्यमातून एक म्हणजे प्रसार केला गेला. आणि सर्वांसाठी हा की एक अवेअरनेस किंवा जनजागृती मोठ्या प्रमाणात काय केलं गेलं की कोल्हापुरात सुरू केलं गेलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोशल अवेअरनेस महात्मा ज्योतिबा फुलेच्या त्यांच्या ह्याच्या डेथ ॲनिव्हर्सरीची इथून पुण्या डिस्ट्रिक्टकडून पास होऊन सातारा सांगली डिस्ट्रिक्टपर्यंत तो सुरू होत गेला. आणि नंतर बऱ्याच अशा ह्याच्यातून म्हणजे राष्ट्रीय बालिका दिन म्हणा, आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणा किंवा ह्याच्यातूनसाठी किंवा की ज्या जिल्हा परिषद जिल्हे ह्यामध्ये अगदी महत्त्वपूर्ण काम बजावतात त्या जिल्हा परिषदचे किंवा त्या महिला व बालकल्याण समितीला किंवा महिला व बालकल्याण समितीला सत्कार करणं हे आपल्याकडं आता चालूच आहे. आता ह्याचाच एक भाग म्हणून 2016 पासून शिवाजी विद्यापीठाने
एक बेटी बचाव ही जी योजना आहे, बेटी बचावाची योजना सुरुवात केली. आता इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला मी ज्यावेळेस समाजशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहे आणि असंही कुठंतरी वाटायचं की बाबा आपल्या आत्ताची जी मुलं आहेत, ही मुलं काय आहेत की म्हणजे सुज्ञान आहेत. 18च्या नंतर आहेत, PGला येणारी मुलं आहेत, UGला असणारी मुलं आहेत. आणि ह्या मुलांमध्ये जर समजा त्यांची मानसिकता जर थोडीशी बदलली किंवा ह्या मुलांचा विचार जर पक्का झाला, तर आपल्याला पुढं जाऊन किंवा पुढच्या ह्याच्यामधून सेक्स डिटर्मिनेशन म्हणा किंवा फिमेल फिटिसाईड म्हणा ही घडणार नाहीत. याच्या उद्देशातून आम्ही आमच्या PGच्या विद्यार्थ्यांसाठी काही स्पर्धा ठेवा किंवा त्यांना हे विषय माहीत राहावं किंवा ह्या विषयामध्ये त्यांना ज्ञात राहावा किंवा त्यांना माहिती राहावं, ह्यासाठी आम्ही काय करत होतो की हळूहळू तो एक कार्यक्रम राबवायचा. कधी पथनाट्य घ्यायचो, कधी पोस्टर प्रेझेंटेशन घ्यायचो आणि त्यांना त्या विषयावरती कधी कधी बोलायलाही लावायचं आणि त्यांचा सहभाग आम्ही करून घ्यायचा. मग एक अशाच ह्याच्यातून कुलगुरूंनी आमच्या विभागाला भेट दिली आणि त्यांना हे विषय इतकं हे वाटलं की आपण हा युनिव्हर्सिटी लेवलला का राबवू नये आणि ह्याचा मुख्य उद्देश काय आहे. लक्षात घ्या, शिवाजी विद्यापीठ बेटी बचाओ अभियान हा 2016पासून राबवतो. मग विद्यापीठाला लेवलला तो काय केला गेला की इम्प्लिमेंट करायचं ठरवलं गेलं. माननीय माजी कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2016मध्ये ही विद्यापीठाच्या स्तरावरती काय होत गेलं की म्हणजे कार्यान्वित झालं आणि त्याची उद्दिष्ट असं ठरलं की हा जो फिमेल फिटिसाईड आहे किंवा बेटी बचाव म्हणतो, याचा जो अवेअरनेस आमच्या अगदी युवा वर्गात आला पाहिजे. म्हणजे जे पुढं पालक होणार आहेत, पुढं जाऊन पालक होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये जर असा अवेअरनेस आला तर आपल्याला पुढं काय होणार नाही आहे की त्याचा मुलींची संख्या आपोआप आटोक्यात येईल. आता मग मुलींची संख्या आटोक्यात येईल म्हणून काही लोकांनी विचारलं, तुम्ही एवढं अभियान राबवत आहे म्हणून चाइल्ड सेक्स रेशो कमी व्हायला पाहिजे. तर म्हटलं हा एक दिवसाचा प्रोसेस नाही आहे. तुम्ही 10 वर्षानंतर विचारा की हा लॉंग प्रोसेस आहे आणि आमचा गट आहे जो काय म्हणजे आपण म्हणतो आपला जो आमचा टार्गेट एरिया आहे, तो टार्गेट एरिया आम्हाला आमच्या विद्यापीठातील आणि विद्यापीठातल्या संलग्नित असलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींमध्ये जनजागृत करण्याचा हा आमचा टार्गेटेड ग्रुप आहे. आणि आमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे की युवा वर्गांमध्ये फिमेल फिटिसाईड किंवा मुलींना वाचवा ह्याची जी काही एक संकल्पना आहे त्या ह्याच्यातून काय करणं की त्यांना अवेअर करणं. आणि नक्की मी सांगते की कमीत कमी पुढच्या येत्या 10 वर्षामध्ये तर ही संख्या आपली काय होणार की 100% कमी होणार असणार. आणि 2016पासून आम्ही ही काय करतो आहे की ही स्कीम राबवतो आहे. सुरुवातीला पोस्टर प्रेझेंटेशन म्हणा किंवा ह्याच्यातून पथनाट्य म्हणा, ह्या ह्याच्यातून आपल्या PGचे विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी अवेअर करत होते किंवा सहभाग होत होते. त्यानंतर एक कोऑर्डिनेटरचा एक वर्कशॉप घेतला गेला आणि असं ठरवण्यात आलं की कांकार्या मॅडमनी ह्याच्याबाबतीत खूपच मोठं काम केलेलं आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की त्यांचं ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. मग हा विषय फक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपुरते PG पुरतं न ठेवता असा विचार झाला की प्रत्येक महाविद्यालयामध्ये हा अभियान काय केला पाहिजे की राबवला पाहिजे. मग तसं ठरल्यानंतर परिपत्रक काढलं गेलं आणि शिवाजी विद्यापीठाच्या अफिलिएटेड सर्व कॉलेजेसना कळवण्यात आलं. मला सांगायला खूप आनंद होतो की पहिल्याच वर्षामध्ये 200हून अधिक विद्यापीठांनी आपापल्या कॉलेजेसने आपापल्या महाविद्यालयातील बेटी बचाओ समन्वयकांची निवड करून, आणि नुसतीच निवड केलेली नाही आहे, आम्ही प्रत्येक वर्ष अहवाल मागवतो. तर अक्षरशः इतके छान कार्यक्रम राबवले. कुणी मोठ्याच्या मोठी रॅली घेतलेली आहे, तर कुणी पोस्टर प्रेझेंटेशन घेतलेलं आहे, कुणी लेक्चर्स घेतलेलं आहे, कुणी वर्कशॉप घेतलेलं आहे, कुणी पथनाट्य घेतलेलं आहे, कुणी एकांकी घेतलेलं आहे. अक्षरशः आता आम्ही 5 वर्षाचा रिपोर्ट कंबाईन करत आहोत आणि त्या 5 वर्षाच्या रिपोर्टच्या कंबाईननंतर आपल्या लक्षात येईल की हा बेटी बचाओ अभियान
किती मोठ्या प्रमाणात काय होत चाललेलं आहे की पसरलेलं आहे. आणि मला सांगायला खूपच आनंद होतो की यामध्ये गोखले कॉलेज खूप अगदी अग्रणी आहे. आणि गोखले कॉलेजमध्ये प्रत्येक वर्ष बेटी बचावच्या ह्याच्यामध्ये कोणता ना कोणता कार्यक्रम राबवलं जाते. आणि मी स्वतःहून त्या कॉलेजमध्ये मला वाटतं की 2018 असेल त्यावेळेला ह्या विषयावरतीच मी तिथं एक व्याख्यान द्यायला गेलेले. आणि त्यांच्या इथं जो एक मिस गोखले हा स्पर्धा होता आणि त्या स्पर्धेचाच त्याने थीम हे बेटी बचावचं ठेवलेलं होतं. असं वेगवेगळ्या ह्याच्यातून प्रत्येक कॉलेजेस काय करत आहे की आपल्या ह्याच्यातून म्हणजे हा म्हणजे बेटी बचावचा अभियान राबवत आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता तर आमच्या शिवाजी विद्यापीठाचा बेटी बचाव हा ग्लोबल स्तरावरती पोचलेला आहे असं मी सांगू इच्छिते. की आम्ही गेल्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2021लाच, गेल्या वर्षी नाही आहे, आत्ताच 2 महिन्या अलीकडं आम्ही केरळाच्या एका कॉलेजबरोबर ह्या अभियानाच्या अंतर्गत कोलॅबरेटिव्हली मोठा आंतरराष्ट्रीय परिषद घेतला. आणि त्याला खूप आंतरराष्ट्रीय लेवलवरती मोठ्या प्रमाणात रिकग्नायझेशन मिळालं. आणि त्याच्यानंतर खूप हा म्हणजे सर्व ठिकाणी किंवा जागतिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लेवलवरती हा अभियान गाजलेला आहे. आणि त्याचा इतका प्रमाणात पुढं आमच्या ह्याच्याकडून सहभागी झालेले जे विद्यार्थी आहेत स्पर्धेमध्ये म्हणा, आम्ही स्लोगन कॉम्पिटिशन घेतलेलं होतं. मला सांगायला इच्छा होती की इथं फक्त बेटी बचाव म्हटलं की मुलींचा सहभाग आहे असं नाही आहे. मुलंही इतक्याच ह्याच्यातून, आणि ती खूप गरजेचं आहे. मुलींपेक्षा मुलांचा सहभाग हा काय आहे की खूप गरजेचा आहे. आणि आमच्याकडं मुली जितक्या ॲक्टिवली सहभाग घेतात तितकेच मुलं देखील ॲक्टिवली सहभाग घेतात. आणि त्या ह्याच्यामध्ये न्यू कॉलेजच्या एका मुलाने स्लोगन कॉम्पिटिशन म्हणजे घोषवाक्याच्या स्पर्धामध्ये पहिला नंबर पटकावलेला होता. लक्षात घ्या. रांगोळी स्पर्धामध्ये आम्ही 1 वर्ष रांगोळी स्पर्धा घेतली होती. इतकं छान मोठ्या प्रमाणात त्यातही मुलांनी बऱ्याचपैकी सहभाग घेतलेला होता. म्हणजे असं जरी आपल्या युवा वर्गात याचा जरी अवेअरनेस झाला तर आपल्याला काय होईल की बेटी बचाव हा स्कीम किंवा बेटी बचाव कार्यक्रम राबवण्याची येत्या 10 वर्षात गरज पडणार नाही आहे. आणि आत्ता त्याची एक सगळ्यात महत्त्वाचं की हा स्कीम राबवणं, त्याच्यानंतर त्याला आपला शिवाजी विद्यापीठ पण हा पहिला जेंडर बजेट केला ह्याच्यासाठी. म्हणजे खास करून विद्यापीठाच्या अंदाजपत्रिकेमध्ये ह्या स्कीमसाठी म्हणून एक सर्वप्रथम सेपरेट एक अंदाजपत्रिकामध्ये म्हणजे खर्चाची तरतूद करणारा हा एक विद्यापीठ आहे. आणि हा विद्यापीठाच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम घडलेला आहे. लक्षात घ्या. शिवाजी विद्यापीठ तसं सामाजिक ह्याच्या बांधिलकीच्या जपणारा विद्यापीठ आहे. आणि प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी शिवाजी विद्यापीठ हा नेहमीच अग्रेसर असतो. तशाचप्रमाणे बेटी बचावच्या ह्याच्यावरती खूप महत्त्वाचा अग्रेसर आहे. आणि हा बेटी बचाव अभियान आपल्या DSD विद्यार्थी कल्याण याच्यातून कार्यान्वित आहे. आणि याचे प्रमुख आपले डॉक्टर RV गुरव सर आहेत. ते नेहमीच आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला अगदी सपोर्ट करतात. आणि नेहमीच सर्व ह्याच्यामध्ये त्यांचा एक ॲक्टिव्ह सहभाग असतो किंवा त्यांना तुम्ही हे करा ते करा, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन सतत आपणाला मार्गदर्शन लाभत असतो. तसंच सर्व कॉलेजेसमध्ये पण हा कार्यक्रम अगदी ह्याच्यातून चालत आहे. पण मला एक असं म्हणायचं आहे की फक्त आपण काही स्पर्धा राबवली, काही कॉन्फरन्स घेतली, सेमिनार घेतली, मग हा इथंपर्यंत विषय थांबणार आहे का? आणि हा विषय जाणार आहे का? तर हा विषय जरी थांबायचा असेल, आणि आत्ता बऱ्याचदा आपल्याला एक चर्चेतून बऱ्याचदा म्हणतो की अमक्याचं अजून एवढे वय झाले पण शिकलेलं आहे, जॉब आहे, शेत आहे, तरी मुली मिळणार. म्हणजे मुलींची संख्या कमी झाली आहे का काय? बाकीचा आणि विषय आहे. म्हणजे काही समुदायात तर म्हणजे बाकीच्या ह्याच्यामध्ये तर काही कम्युनिटीजमध्ये तर इतका मोठा प्रश्न झालेला आहे की त्यांना लग्नासाठी हा लग्न एकच आणि तो ट्रॅडिशनल रोल आलाच तिथं. पण आपल्याकडं मुलांना जितकं आपण समानतेचा हे करतो, जोपर्यंत आपल्याकडं लिंगभाव समानता येत नाही आहे, जेंडर इक्वॅलिटी येत नाही आहे, आणि त्याच्या सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपली ही मानसिकता.
म्हणजे मेंटॅलिटी. आणि जोपर्यंत माइंडसेट चेंज होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला असं काही ना काहीच करावं लागणार आहे. आणि ही माइंडसेट चेंज व्हावं हीच अपेक्षा आहे आणि तो आज ना उद्या होईल ही आमची होप आहे. आणि याच्यातून स्त्री भ्रूण हत्याची संख्या येत्या याच्यामध्ये घटावं आणि तो अशा प्रमाणाचे कार्यक्रम आपल्याला राबवावं न लागावं याचं मी अपेक्षा करते. आणि बेटी बचाओ बेटी पढाओ अशा अगदी गहन विषयांवरती मला बोलायला संधी दिल्याबद्दल गोखले कॉलेजच्याला मी खूप खूप आभारी आहे. गोखले कॉलेजचे जे सेक्रेटरी आहेत त्यांचंही मी शिक्षण प्रसारक मंडळचे सेक्रेटरी आहेत माननीय देसाई जयकुमार देसाई साहेब त्यांचंही मी आभार मानते. आणि पेट्रॉन कौन्सिल मेंबर दौलत देसाई यांचंही मी आभार मानते. आणि प्रशासन अधिकारी डॉक्टर मंजिरी मोरे मॅडमचाही मी आभार मानते. प्राचार्य PK पाटील सर आणि कोऑर्डिनेटर राजश्री पवार मॅडमचंही मी आभार मानते. आणि ह्या कोरोना काळामध्ये ह्या पॅन्डेमिक काळामध्ये आपल्याला फेस टू फेस चर्चा घडवून आणता आलेलं नाही आहे तरी देखील मी माझं मनोगत या व्हिडिओच्या मार्फत तुम्हा सर्वांसमोर मांडत आहे. आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सर्वजणी एकत्रित येऊन काम करूया. आणि ही एक सामाजिक समस्या आहे किंवा बेटी बचाव ही अशी पुढं आपल्याला राबवावंच लागू नये याची इतक्या प्रमाणात आपण आपली लोकांची मानसिकता बदलण्यास भाग पाडूया एवढं सांगून मी माझे जे मनोगत होतं ते इथं थांबवते. जय हिंद. थँक्यू. सर्वांना मी अनेकदा सर्वांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना आणि सर्व कॉलेजेसना मी शिवाजी विद्यापीठ बेटी बचाओ अभियान याच्यामार्फत मी आभारी आहे आणि धन्यवाद.